दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात सर्वपक्षीय आक्रमक झाले होते। शिवसेना, काँग्रेस, आयपीआय आणि पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर निदर्शने केली होती। शिवसैनिकांनी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकली तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी बोर्डाची तोडफोड केली। तर पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काय केलंय, रुग्णालयाच्या पाटीला काळं फासलंय। 20 लाख मागितले होते त्यातले। आपण पाहतोय की अनेक ठिकाणी सर्वपक्षीय नेते आक्रमक झालेत। एका गर्भवती महिलेचा मृत्यू झालाय। बाळ होताना रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार दिल्यामुळे तिचा मृत्यू झालाय आणि त्यामुळे हॉस्पिटलच्या या अशा ढिसाळ प्रशासनामुळे एका आईला जीव गमवावा लागले। त्या दोन लहान मुलांसाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि अत्यंत त्रासदायक घटना आहे। आपण पाहतोय शिवसेना, पतित पावन संघटना, काँग्रेस आणि आरपीआय अशा अनेक संघटना आक्रमक झाले। पण पाहतोय की पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू झाल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते। तर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी मंगेशकर रुग्णालयातल्या अधिकाऱ्यांच्या अंगावर चिल्लर फेकली आहे आणि चिल्लर फेकून त्यांनी निषेध नोंदवला आहे। तर रुग्णालयावर आता कारवाईची सुद्धा मागणी करण्यात आली आहे। या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी काँग्रेस या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी पैसे पूर्ण भरले नाहीत म्हणून त्या स्त्रीचा त्यांनी जीव घेतलेला आहे आणि आज आम्ही त्यांना चिल्लर भेट दिलेली आहे आणि यांची लायकी चिल्लर पेक्षा वाईट आहे। खऱ्या अर्थाने एका दोन छोट्या बालकांना जन्म दिल्यानंतर त्या ताईचा जीव गेलेला आहे। मंत्रालयातून वैद्यकीय मदत कक्ष, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून यांना फोन केला होता की तिथे तुम्ही त्यांना तात्काळ त्यांच्यावर उपचार करा, तुम्हाला जो काही तुमचं बिल असेल ते भरून दिलं जाईल। तरी देखील या हॉस्पिटलनी काही त्यांना न जुमानता ती ताई त्या ठिकाणी तडफडत राहिली आणि तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं आणि या सगळ्या वेळेमध्ये तिचा जीव गेलेला आहे। या ठिकाणी या प्रशासनाला भीक लागलेली आहे आणि लोकांची लूट करतात आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही चिल्लर यांना फेकून भीक दिलेली आहे। आता भीक देण्याचं गुन्हा आहे का इथे? दुसरीकडे काँग्रेस सुद्धा या प्रकरणात आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते। तर रुग्णालयाच्या नावाच्या बोर्डला सुद्धा त्यांनी काळं फासलंय आणि आपला निषेध नोंदवले। आपण पाहू शकतोय की या एका रुग्णालयाच्या प्रशासनामुळे दीनानाथ मंगेशकरांच्या नावाला काळं फासलं गेलंय आणि हा सगळा प्रकार एका रुग्णालयाच्या प्रशासनामुळे झालेला आहे। सध्या सुरू आपण जर बघितलं तर बोर्ड काढलेला आहे आणि बोर्ड मिळालं बोर्ड काढता भेटलं की आता शिवसेना आणि काँग्रेस सोबत सुद्धा पतित पावन संघटनेनं रुग्णालयाबाहेर आंदोलन केलंय। रुग्णालयाच्या बोर्डवर पतित पावन संघटनेनं शाई फेकत निषेध नोंदवला। आपण पाहतोय की शाई फेकली जाते रुग्णालयाच्या नावासमोर। हे बघ ते घे काळे पासलेलं हे काळे पासताना त्या गोष्टीला काळं पासलं कारण त्या एका निष्पाप महिलेचा बळी गेलेला आहे। तरी संबंधित प्रशासकाला प्रशासन का पाठीशी घालत आहे याचा उत्तर खुलासा करावा पोलीस अधिकाऱ्यांनी आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी। ह्या विरोधात पतित पावन संघटना अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन करते। याच्या अगोदरही पतित पावन संघटनेने अशा प्रकारचे अनेक वेळा निवेदने देऊन तीव्र निषेध करत आहे। पतित पावन संघटना या प्रशासनाचा तीव्र निषेध करत आहे। आपण पाहतोय की रुग्णालयाने हे सगळं सुरू असताना, सकाळपासून हे आंदोलन सुरू असताना आता पहिली प्रतिक्रिया रुग्णालयाकडून आली आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून अहवाल जाहीर केलाय। महिलेची ट्विन प्रेग्नन्सी अत्यंत धोकादायक होती आणि महिलेने 6 महिने तपासणीच केली नाही असा दावा या अहवालात करण्यात आलाय। आपण पाहूया ह्याचा आढावा ग्राफिक्सच्या माध्यमातून। गर्भवतीचा मृत्यू, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने जबाबदारी झटकली।
महिलेची ट्विन्स प्रेग्नन्सी धोकादायक होती. महिलेने 6 महिने तपासणीच केली नाही. ऍडव्हान्स मागितल्याच्या रागातून तक्रार केली. जमेल तेवढे पैसे भरून ऍडमिट होण्याचा सल्ला पाळला नाही. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने आता कारणे दाखवा नोटीस बजावली. तर महापालिकेनं महिलेच्या मृत्यू प्रकरणी रुग्णालयातून खुलासा मागितलाय. महिलेच्या मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी 5 सदस्यीय समिती आता नियुक्त करण्यात आली आहे. तर आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखालीच ही चौकशी समिती करणार आहे आणि ही समिती चौकशी करणार आहे. ही समिती दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि मणिपाल हॉस्पिटलला भेट देऊन अगदी सखोल चौकशी करणार आहे आणि या समितीत एक स्त्री रोग तज्ज्ञाचा सुद्धा समावेश असल्याचं आपल्याला कळतंय. आत नाही जाता येणार, आत नाही जाता येणार, आत नाही जाता येणार. चेक कर. याच संदर्भात धर्मादाय आयुक्तालयात आता अनेकांनी आंदोलन सुरू केलं आणि आपण ते व्हिज्युअल्स पाहू शकता की धर्मादाय आयुक्तालयामध्ये समोर सगळे आंदोलक एकत्र झालेत. थोडं इकडे ये ना. आपण पाहू शकता या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. सर्वपक्षीय नेते आक्रमक झाले आहेत आणि अनेक ठिकाणी पुण्यासह पुण्यातल्या अनेक ठिकाणी आंदोलनं छेडली जात आहेत. सामान्य नागरिक सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत आणि या प्रशासनाच्या कृत्याचा निषेध वर्तवला जातोय. आपण पाहतोय धर्मादाय आयुक्तालयामध्ये सुद्धा आता अनेक नागरिकांनी अनेक संस्थांच्या सदस्यांनी धाव घेतली आहे आणि निवेदन देत आहेत आणि हे आंदोलन पुकारतायत. शिवसेनेने हे आंदोलन पुकारलेलं आहे. पुण्यातल्या धर्मादाय आयुक्तालयाचे दृश्य आपण आता पाहतोय आणि या ठिकाणी अनेक पोलीस बंदोबस्तासह आंदोलकांसोबत नागरिक सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि या पुण्यातल्या घटनेचा निषेध व्यक्त करतायत. अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली आणि एका आईचा करुण मृत्यू झाला. त्यावरून शिवसेना, काँग्रेस, पतितपावन संघटना, RPI असे अनेक पक्ष, सर्वपक्षीय आंदोलन छेडली जात आहेत. पुण्यासह इतरही परिसरात आता आंदोलनांना सुरुवात होते. आपण या घटनांचा आढावा घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर डॉक्टर राधाकिशन पवार कोण आहेत? डॉक्टर प्रशांत वाडीकर, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा. या चौकशी समितीमध्ये डॉक्टर नागनाथ यंपल्ले आहेत, जिल्हा शल्यचिकित्सक, औंध रुग्णालयाचे आहेत ते. डॉक्टर नीना बोराडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पुणे महानगरपालिका. डॉक्टर कल्पना कांबळे, वैद्यकीय अधिकारी, स्त्री रोग तज्ज्ञ. गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी एका आईच्या मृत्यू प्रकरणी एक चौकशी स्थापन करावी लागते. असं काय घडलं नेमकं? आणि या घटनेवरून अनेक आंदोलक एकत्र झालेत. पुण्यामध्ये आंदोलन छेडली जात आहेत. अनेक प्रश्न नागरिक रुग्णालयाला विचारतायत. मंगेशकर रुग्णालयातल्या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. तर कारवाई होणार. चूक मोठी आहे, चुकीला माफी नाही. रुग्णालयाची मुजोरी सहन करणार नाही असं बावनकुळे आता म्हणालेत. आपण हे व्हिज्युअल्स पाहतोय की धर्मादाय आयुक्तालयासमोर जे आंदोलन छेडण्यात आलं होतं ते अनेक नागरिक मोठ्या संख्येने या कार्यालयात उपस्थित आहेत आणि आंदोलक सगळे एकत्र झालेत आणि रुग्णालयाच्या प्रशासनाविरुद्ध निषेध नोंदवत आहेत. आपण पाहतोय की वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे लोक, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे आणि पक्षाचे लोक एकत्र येऊन तर
या एका घटनेमुळे सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन छेडले आणि सर्वपक्षीय नेते सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र येऊन या एका घटनेचा निषेध नोंदवत आहेत. सकाळपासून आपण पाहतोय पुण्यातल्या अनेक ठिकाणी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन या घटनेचा निषेध नोंदवायला सुरुवात केली. रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आणि अनेक आंदोलक शहरातले देशातले अनेक आंदोलक पुण्यामध्ये एकत्र झालेत आणि प्रश्न करत आहेत. या प्रश्नांना उत्तर देणं आता रुग्णालयाची जबाबदारी आहे. आपण पाहतोय की या आईसाठी तिच्या 2 बाळांसाठी सर्वपक्षीय नेते आणि सर्वसामान्य नागरिक धर्मादाय आयुक्तालयात एकत्र आलेले आहेत. शिवसेनेनं हे आंदोलन छेडल्यानंतर अनेक सर्व पक्ष एकत्र आले आणि सर्वांनी मिळून या आंदोलनाला वाचा फोडली. आपण पाहतोय की पहिल्या मजल्यावर सुद्धा आता धर्मादाय आयुक्तालयाचे हे आंदोलक पोहोचलेले आहेत आणि प्रश्न उपस्थित करतात. धर्मादाय आयुक्तालयामध्ये हे सर्व शिवसैनिक आक्रमक झालेत. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाची लोक असताना धर्मादाय आयुक्तालयामध्ये शिवसेनेनं आक्रमक पुकारले आणि सर्व शिवसैनिक प्रश्न उपस्थित करण्यासाठी या आयुक्तालयात पोहोचलेले आहेत. आपण ही दृश्य लाईव्ह पाहतोय. अगदी पुण्यामधल्या धर्मादाय आयुक्तालयात सर्व शिवसैनिक आक्रमक झालेत आणि एकत्रपणे प्रश्न उपस्थित करतायत. गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी एका आईच्या मृत्यू प्रकरणी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी हे सर्व शिवसैनिक धर्मादाय आयुक्तालयात उपस्थित झालेत आणि मोठ्या संख्येनं एकत्रित येऊन पोलीस सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. कोर्ट हॉलमध्ये हे शिवसैनिक शिरलेत आणि आयुक्तांना प्रश्न उपस्थित करतायत. आपण पाहू शकतोय सकाळपासून हे आंदोलन अनेक ठिकाणी छेडलं गेलंय आणि आता शिवसैनिक धर्मादाय आयुक्तालयामध्ये एकत्र आलेत. कोर्ट हॉलमध्ये ते शिरतायत आणि प्रश्न करतायत. आत नाही जाता येणार, आत नाही जाता येणार, आत नाही जाता येणार. आता या सगळ्या प्रकरणावर चंद्रशेखर बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे आता आपण पाहूया. पण जे चूक झाली आहे ती फार मोठी चूक आहे आणि अशा चुकीला माफी नसते. सरकार यावर योग्य कारवाई करेल. कारण कुणाचाही परिवार असो, तो एका PAचा आहे किंवा माझा परिवार आहे असं नाही. सर्वसाधारण गरीब माणसाला सुद्धा अशा पद्धतीचं कुठलंही त्या ठिकाणी अशी आरोग्यसेवा न देणे आणि मुजोरगिरी करणे आणि एक प्रकारची मोगलशाही आहे. ही गंभीर घटना आहे. या गंभीर घटनेची दखल स्वतः माननीय मुख्यमंत्री उद्या पुण्यात आहे, मी आहे, याची दखल आम्ही घेतली. अजितदादा आहेत. त्यामुळे आम्ही सर्व दखल घेऊ आणि कुणाला आम्ही सोडणार नाही. त्यांनी सुद्धा या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि चुकीला माफी नाहीच असं स्पष्टपणे त्यांनी म्हटलंय. तर ही महिला ती होती, तिने 6 महिने तपासणी केली नाही असं अहवालात समोर आलं. परंतु रुग्णालय प्रशासनाचा बोजवारा उडाला असताना आता पुढची बातमी आहे नांदेडातून. नांदेडात आले गावात एक भीषण अपघात झाले. शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारं ट्रॅक्टर विहिरीत कोसळले. तर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रॅक्टर विहिरीत कोसळलं. या दुर्दैवी घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्याची पहिली माहिती मिळते. दरम्यान हा मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये. पोलीस प्रशासनाला, महसूल प्रशासनाला आपल्याला विनंती करायची आहे, आपण या ठिकाणी कोणीही गडबड करू नये. अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये. तुम्ही वरच्या भीमा होतो, मी बघले ना तिथून धडेल पण आवाजाला बाया चिरकल्या, मी पळत आलो वरच्या बंडातून भीमावरच्या. तुमची महिला पण पत्नी सुद्धा ट्रॅक्टर मध्ये होती. हो, त्यांना तुम्ही बघितलं तिथं आला? नाही बघितलं दिसलं. ते ट्रॅक्टर मधातच गेलं डायरेक्ट. टोटल आम्ही बाया सगळं त्याच्या सगळं 11-12 माणसं होतो. किती जणांना काढलं? 3 काढलं. मला 7 होतं. ड्रायव्हर नाही पळून गेला.
दरम्यान राजकीय वर्तुळात सुद्धा अनेक बातम्या आहेत आणि त्यांचा आढावा आपण घेऊया. बातमी आहे संजय राऊतांसंदर्भातली. खासदार संजय राऊतांनी प्रफुल्ल पटेलांवर जोरदार हल्लाबोल केले. इतिहास काढला तर पटेलांना महाराष्ट्रात सोडावा लागेल असा इशाराच राऊतांनी दिलाय. तर दाऊदच्या हस्तकाशी संबंधांचं प्रफुल्ल पटेलांवर आरोप झाले होते असंही त्यांनी म्हटलंय. राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान प्रफुल्ल पटेल आणि संजय राऊतांमध्ये चांगलीच जुगलबंदी झाली होती. यावेळी पटेलांनी केलेल्या टीकेला आता राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. प्रफुल्ल पटेल सारखे लोक हे कोणाचे नाहीत, ते दलाल आहेत. कधी काँग्रेस पक्षाचे दलाल करत होते, कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला बाप 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 फिरत होते, मग दाऊद इब्राहिमची दलाली केली असं वाटतंय. आणि इथे आल्यावरती मग त्यांची संपत्ती सगळी मोकळी झाली, साधारण 1000 कोटीची. अशा लोकांनी संसदेमध्ये उभं राहून त्यांची बोलण्याची लायकी आहे का? आणि मी प्रफुल्ल पटेलला सांगतो, माझा नादाला लागू नको, नागडा करेन. तिथे भाजपच्या लोकांना चमचेगिरी करून दाखवत होते काल. त्यांच्या अशा घाण दळभद्रांच्या तोंडाला लागणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान. हे शत्रू आहेत महाराष्ट्राचे. प्रतिक्रिया आणि त्यांची उत्तरं ह्याने शब्दाने शब्द वाढतो. ह्याच्या पुढे संजय राऊतांनी केलेल्या टीकेला प्रफुल्ल पटेलांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलंय. अंगूर खट्टे हे असा मजकूर त्यांनी ट्विट केलाय. यापुढे घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून वेगवान घटनांचा आढावा. कळंबमध्ये महिलेची हत्या करणारा आरोपी सुदर्शन घुलेच्या गावात असल्याचा दावा धनंजय देशमुखांनी केलाय. या प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडे चौकशीची मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तर राड्यानंतरही कराड गँगला बीड जिल्हा कारागृहातच का ठेवला असा सवालही त्यांनी विचारला. गृहराज्यमंत्री योगेश कदम मस्साजोग गावच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान योगेश कदमांनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट. त्यांनी सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या तपासाबाबत धनंजय देशमुखांसोबत चर्चा केली आहे. आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसलेला मारहाण झाल्याची माहिती मिळते. वन विभागाच्या कोठडीत मारहाण झाल्याचा दावा खोक्याच्या वकिलानं केलाय. सतीश भोसलेला मारहाण झाल्याचे फोटो व्हायरल झालेत. त्यानंतर आता सतीश भोसलेला पुन्हा न्यायालयीन कोठडी झाली आहे. लोकसभेनंतर राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आलंय. राज्यसभेत 13 तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर विधेयक मंजूर करण्यात आलं. विधेयकाच्या बाजूनं 128 तर विधेयकाच्या विरोधात 95 मतं पडलीत. आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होईल. राज्यसभेत विधेयकावरच्या चर्चेदरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. प्रफुल्ल पटेलांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या काही विधानांचा उल्लेख करत राऊतांना डिवचण्याचा प्रयत्न केला. यावर आम्ही जाऊन तिथे गेलो नाही असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलं. वक्फ बोर्ड आणि कायद्यामुळे मुस्लिम समाजातील बरीच गरीब बांधवांना न्याय मिळेल असं म्हणत खासदार उदयनराजेंनी या कायद्याचं स्वागत केलंय. शिवाय या बोर्डाकडे या जमिनी कशा आल्या हे सुद्धा यातून कळणार असल्याचं उदयनराजे म्हणाले. मणिपूरमध्ये राष्ट्रवादी राजवट लावण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर करण्यात आलाय. मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी राजकारण करू नये असं म्हणत गृहमंत्री अमित शहांनी विरोधी पक्षांना आव्हान दिलंय. खासदार संजय राऊतांनी प्रफुल्ल पटेलांवर जोरदार हल्लाबोल केलाय. इतिहास काढला तर पटेलांना महाराष्ट्र सोडावा लागेल असा इशाराच राऊतांनी दिलाय. प्रफुल्ल पटेलांचा दाऊदशी व्यवहार आहेत असा आरोपही त्यांनी केलाय. संजय राऊतांनी केलेल्या टीकेला प्रफुल्ल पटेलांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले. अंगूर खट्टे हे असा मजकूर त्याने ट्विट केलाय.
ठाकरे गटानं मिशन महापालिका निवडणुकीसाठी प्लॅनिंग सुरू केली आहे. राज्यातल्या 4 महानगरपालिकांचं स्पेशल टार्गेट ठेवण्यात आलंय. मुंबई, पुणे, नाशिक आणि संभाजीनगर पालिका जिंकण्यासाठी विशेष प्लॅन असल्याचं समजतंय. माजी खासदार रणजित निंबाळकरांचा पराभव शहाजी बापू पाटलांच्या जिव्हारी लागले. ज्यांनी आपल्याला पाणी दिलं त्यांना आपण घरी बसवलं आणि ज्यांनी आपलं पाणी अडवलं त्याला आपण लोकसभेत पाठवलं असं म्हणत भर सभेत शहाजी बापूंनी स्वतःच्या तोंडात मारून घेतली. यवतमाळात ठाकरे गट प्रहार आणि मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या पक्षप्रवेशाने शिंदे गटाची ताकद वाढणार असल्याचं समजतंय. अंजली दमानिया यांनी शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकरांवर हल्लाबोल केलाय. समृद्धी महामार्गातून 70 कोटी मिळवण्यासाठी अर्जुन खोतकर खटाटोप करतायत असा गंभीर आरोप दमानियांनी केलाय. तर तुम्हाला मी लिहून देतो, माझ्या कारखान्यातून रस्ता नको असं म्हणत अर्जुन खोतकरांनी दमानियांचे आरोप फेटाळलेत. चंद्रपूरमध्ये माहिती तंत्रज्ञान आशिष शेलार आणि काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांमध्ये भेट झाली. शेलार वडेट्टीवारांनी एकाच गाडीतून प्रवासही केलाय. विजय वडेट्टीवार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा अनेक वेळा झाली आणि त्यामुळे या भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. मराठी भाषेवरून मनसे आक्रमक असताना बँक कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून संरक्षणाची मागणी केली आहे. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेचे कार्यकर्ते ठाणे आणि पुणे इथल्या राष्ट्रीयीकृत बँक शाखांच्या व्यवस्थापकांशी संवाद साधतायत. मराठीचा वापर व्हावा यासाठी बँकेत जाऊन जाब विचारतायत. पुण्यात तोतया पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पोलीस असल्याची बतावणी करत लुटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत त्याने 29,67,000 रुपयांची लुटमार केल्याचं कबूल केलंय. उत्तर प्रदेश सपाचे खासदार राम सुमन लाल यांच्या विरोधात राजपूत समाजकारणी सेना आक्रमक झाली आहे. कॅनॉट परिसरातील मारहाण प्रताप उद्यानात राम सुमन लाल यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोड्यांचा हार घालत मोर्चा काढलाय. सुमन लाल यांनी महाराणा सांगा यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांचा जबरदस्त राडा रंगला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये 2 महिला एकमेकींवर तुटून पडताना दिसतायत. मुंबई पश्चिम उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील 32 तासापासून गुल आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कामे तासाभरापासून ठप्प आहेत. 4ही लिफ्ट बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचं पाहायला मिळतंय. कभी लाइट आने वाली क्या कर क्या. मुंबईत महानंदच्या माध्यमातून आरे दूध पुन्हा बाजारात आणले जाणार आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयाला राज्य सरकार, महानंद आणि एनडीव्हीडी करून सकारात्मक प्रतिसाद मिळालाय. त्यामुळे लवकरच आरे दूध मुंबईच्या बाजारात उपलब्ध होईल. लोणावळा मळवली जवळ रेल्वे मार्गावर उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी 3 दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. एक्सप्रेस गाड्यांसह लोकलवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे पुढचे 3 दिवस रेल्वे गाड्यांचे नियोजन बदलण्यात येणार आहे.
मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांवर आता थेट गुन्हाच दाखल होणार आहे। याबाबतचे आदेश सगळ्या वाहतूक पोलिसांना देण्यात आलेत, तर गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित चालकाचा परवाना रद्द करण्याची आणि वाहन जप्त करण्याची शिफारस पोलीस करणार आहेत। पीपीएफ खाते नॉमिनीमध्ये बदल करण्यासाठी आता कुठलाही शुल्क आकारला जाणार नाहीये। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केली आहे। तर सध्या पीपीएफ खात्यावर 7.1% व्याजदर मिळतोय, जो दरवर्षी चक्रवाढ दराने वाढतो। या योजनेत दरवर्षी 1.5 लाखांची गुंतवणूक करता येते। मंत्री नितेश राणेंच्या निर्देशानंतर कोकण किनारपट्टीवरील अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई केली जाते। एलईडी लाईट लावलेल्या नौकेवर मत्स्य व्यवसाय विभागाकडून कारवाई करण्यात आली। ही नौका जप्त करून मिरकवाडा बंदरात ठेवण्यात आली। नौकेवर असणारे लाईट आणि लाईट पुरवणारी उपकरणे जप्त करण्यात आली। मराठी माध्यमांच्या शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होते। 15 वर्षात राज्यातल्या 22,000 महाविद्यालयांमध्ये तब्बल 52,000 शिक्षक शिक्षकेतरांची पदं कमी झाली आहेत। तर दुसरीकडे जिल्हा परिषदांच्या 62,000 शाळांमधली 20,000 शिक्षकांची पदं कमी झाली आहेत। पुणे पालिकेतील तक्रार निवारण कक्ष सुरू झाले। दर सोमवारी आणि गुरुवारी नागरिकांना अतिरिक्त आयुक्तांकडे तक्रार करता येणार आहे। दरम्यान पहिल्याच दिवशी 45 नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या। त्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी प्रशासनाला कार्यवाहीच्या सूचना दिल्या। सिंधुदुर्गात तिलारी घाटातून एसटी बस फेरी सुरू करण्यात आली आहे। गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून ही बस फेरी बंद होती, मात्र कालपासून कोल्हापूर ते पणजी मार्गे बस रवाना झाली आहे। यावेळी ग्रामस्थांनी बसचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले असून प्रवाशांकडून सुद्धा समाधान व्यक्त केलं जातं। मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन करावं या मागणीसाठी पंढरपूर अधिवक्ता संघाच्या वतीने पंढरपूर ते कोल्हापूर अशी खंडपीठ रथयात्रा सुरू करण्यात आली आहे। सोलापूर, सातारा, सांगली अशा 3 जिल्ह्यातून मार्गक्रमण करून ही रथयात्रा कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरापर्यंत जाऊन पोहोचणार आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा तुळजाईला मखमली पंख्याने वारा घालण्यास सुरुवात झाली। दुपारी 1 ते 4 या वेळेत हा वारा घालण्यात येतो। मृग नक्षत्राच्या पाऊस पडेपर्यंत ही सेवा करण्यात येते। बाहेर कितीही ऊन असलं तर त्याचा त्रास देवीला होऊ नये यासाठी ही सेवा दिली जाते। आता एक धक्कादायक बातमी येते। एका 50 वर्षीय इस्माला लग्नाच्या 25व्या वाढदिवशी नाचताना हार्ट अटॅक आलाय। वसीम सरवत आपल्या पत्नीसोबत लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या आपल्याच कार्यक्रमामध्ये नाचत होते आणि नाचता नाचता वसीम अचानक स्टेजवर कोसळले। अचानक वसीम कोसळल्याने सर्व उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला। तर लगेच वसीम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखल केल्या मृत घोषित केले। उत्तर प्रदेशच्या बरेलीत ही धक्कादायक घटना घडली आहे। आपण पाहतोय की आपल्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त हे दाम्पत्य नृत्य करत होते आणि स्टेजवर नृत्य करता करता त्याला चक्कर आली। चक्कर आल्याबरोबर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि हार्ट अटॅक आल्याचं कळतंय। यावेळी एकच गजा नाच करता करता आपण पाहू शकतो। या क्षणाची मोठी बातमी आहे आणि तो कोसळला, नृत्य करता करता कोसळला। तेव्हा त्याच्या पत्नीलाही काय करावे कळले नाही। आपण पाहतोय ही दृश्य पुण्यामधनं आहेत, जे धर्मादाय आयुक्तालयात शिवसैनिक उपस्थित होते, आंदोलन करत होते। याच गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी हे आंदोलन छेडलं जात आहे आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने एकत्र उपस्थित झाले।
शिवसेनेनं हे आंदोलन पुकारलंय आणि पुण्यामध्ये आता ही दुपार होऊन गेल्यावर सुद्धा हे आंदोलन छेडण्यात येत आहे. आज सकाळपासून अनेक ठिकाणी पुण्यामध्ये या घटनेच्या निषेधार्थ आंदोलनं होत आहेत. तर आता धर्मादाय आयुक्तालयापर्यंत शिवसैनिक जाऊन पोहोचलेत आणि आपलं मत त्यांनी व्यक्त केलंय, आपला निषेध त्यांनी नोंदवलाय. एका आईच्या मृत्यू प्रकरणी सर्व शिवसैनिक आक्रमक झालेत आणि आपलं मत देण्यात. धर्मादाय आयुक्तांना या ठिकाणी आम्ही घेराव घालायला आलो होतो. जर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर कारवाई झाली नाही तर पुढच्या काळामध्ये आम्ही इथं कोर्ट आहे का काय बघणार नाही. या ठिकाणी उग्र प्रकारचं आंदोलन या ठिकाणी होईल. आंदोलन करण्यामागचं कारण हे आहे की पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आहेच, पण त्या अनुषंगानं इतर हॉस्पिटलमध्ये सुद्धा ही आरेरावीची भाषा चालते. पेशंट रात्री अपरात्री ठरवून त्याला त्रास होत नाही. आत्ता पैसे भरा तर तुम्हाला आम्ही आधी ट्रीटमेंट देऊ. ही जी भूमिका आहे ही समाजाला घातक आहे, लोकांच्या जीवावर बेतणारी आहे. आणि तोच प्रकार या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घडला. एक महिला प्रसूतीसाठी त्या ठिकाणी गेली होती, पण 10 लाख रुपये भरल्याशिवाय तुमच्यावर उपचार होणार नाहीत. ही जी भूमिका दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने घेतली ही अतिशय निंदनीय, चुकीची आणि कारवाई करण्यायोग्य आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी मागणी केली कोर्टाकडे की त्वरित याच्यावर कारवाई व्हावी. त्यांनी आता त्वरित याच्यावर कमिटी बसवली आहे. कमिटी निर्णय घेऊन 36 तास झाले तरी हॉस्पिटल कुठली कारवाई झालेली नाही. जर पुढच्या 24 तासामध्ये कारवाई झाली नाही तर याच्यावर आमचं उग्र आंदोलन. आपण पाहतोय की अत्यंत महत्त्वाची घटना आहे नाशिकमधून. पोलिसांवर जमावाकडून जीवघेणा हल्ला झालाय. नाशिकच्या इगतपुरीतली ही धक्कादायक घटना आहे आणि चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आलाय. जमावाने एकत्र येऊन पोलिसांना हल्ला केला आणि पोलिसांचे कपडे सुद्धा फाडल्याचं आपल्याला दिसतंय. तर डोक्यामध्ये काचेची बॉटल फोडली आणि हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये पोलीस गंभीर जखमी झाल्याचं आपल्याला समजतंय. तर आता या जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येतोय. आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे घटनास्थळावरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. अभिजित, नेमकं काय झालं? कोणत्या कारणामुळे जमावाने पोलिसांवर हल्ला केलाय? 4 दिवसांपूर्वी इगतपुरीच्या परिसरामध्ये झाडावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळलेला होता आणि पोलीस त्या ठिकाणी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेलेले होते. मात्र पोलिसांनी त्या ठिकाणी साक्षी घेतल्याचा दावा पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये समोर आलेला होता आणि पोलिसांनी तसा दावा केल्यानंतर आदिवासी जमाव जो होता तो संतप्त झाला आणि त्यांनी थेट पोलिसांवर हल्ला चढवलेला होता आणि यावेळी पोलिसांना जमावाकडून मारहाण देखील करण्यात आलेली आहे. या दृश्यांमध्ये देखील जर आपण पाहिलं तर या दृश्यांमध्ये देखील जमाव कशा पद्धतीने आक्रमक झालेला होता आणि पोलिसांवर हल्ला करण्यात आला या दृश्यांवरून स्पष्ट होत आहे. 4 दिवसांपूर्वीची ही घटना आहे. मात्र या सगळ्या घटनेनंतर देखील पोलिसांकडून किरकोळ स्वरूपाचा गुन्हा दाखल करत या घटनेकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न झालेला होता आणि आता अखेर या सगळ्या पोलिसांच्या मारहाणीचे व्हिडिओ समोर आल्यानंतर आता याची दखल घेत पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणाची चौकशी जी आहे ती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सुरू करण्यात आलेली आहे. मात्र एकूणच आपण जर बघितलं तर अगदी आदिवासी जमावाकडून अशा पद्धतीने थेट पोलिसांवरच हल्ला करण्यात आला, त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर अशी दखल घेतलेली आहे आणि आता वरिष्ठ पोलीस अधिकारी या सगळ्या घटनेचा तपास करतात. मला सांगा अभिजित, यावर पोलिसांकडून काय प्रतिक्रिया आली आहे? वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते आता या सगळ्या प्रकाराची सध्या माहिती घेत आहेत आणि संपूर्ण प्रकाराची माहिती घेतल्यानंतरच अधिकृत प्रतिक्रिया जी आहे ती देण्यात येईल अशा पद्धतीची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे. सध्या नेमकं त्या ठिकाणी वाद कशावरून झाला, पोलिसांनी नेमकी जी भूमिका घेतलेली होती त्या भूमिकेला आदिवासी जमावाने विरोध केलेला होता आणि एकूणच त्या ठिकाणी नेमकं त्या दिवशी काय झालंय या सगळ्या प्रकाराचा या सगळ्या घटनेचा बारकाईने आता तपास केला जातोय, चौकशी केली जाते आणि त्यानंतरच वरिष्ठ अधिकारी या सगळ्या संदर्भामध्ये आपली प्रतिक्रिया देणार आहेत. या जमावावर साधारण किती माणसं होती, काय अंदाज व्यक्त केला जातोय? साधारणपणे आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आदिवासी जमाव जो आहे तो जमलेला होता आणि एकूणच सुरुवात जी आहे या वादाची ती जो मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळलेला होता त्याला पोलिसांनी फाशी घेतल्याचा दावा केल्यामुळे खरं तर या ठिकाणी या सगळ्या
मारहाणीच्या प्रकाराला किंवा जमाव जो आहे तो संतप्त झाला आणि त्यानंतर ही प्रतिक्रिया जी आहे ती या जमावाकडून देण्यात आलेली होती. त्यामुळे आता एकूणच आपण जर बघितलं तर नेमकं त्या ठिकाणी पोलिसांची काही चूक आहे का किंवा जमावाकडून पोलिसांवर ज्या पद्धतीने हल्ला करण्यात आला त्यामध्ये नेमकं दोषी कोण आहे, नेमकं या सगळ्या प्रकाराला सुरुवात कुठून झाली याची चौकशी सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी करतायत, त्याची माहिती घेत आहेत आणि त्यानंतरच आपल्याला खरं तर या सगळ्या प्रकाराचं खरं कारण जे आहे ते स्पष्ट होऊ शकेल. सध्या मात्र पोलिसांना आदिवासी जमावाकडून मारहाण करण्यात आली आहे, त्यांच्यावर हल्ला करण्यात आलाय, हे सगळं समोर आलेलं आहे. स्थिती आहे या जमावाविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली आहे का? वरिष्ठ पोलीस अधिकारी आता या सगळ्या प्रकाराची माहिती घेत आहेत आणि त्यानंतरच मग पोलिसांवर हल्ला करणाऱ्या जमावावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती पुढच्या काही वेळामध्ये सुरू केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. आता या क्षणी काय होतंय? जमाव कुठे आहे, पांगला आहे, काय आहे? साधारणतः 4 दिवसापूर्वीची ही घटना आहे. त्याच्यामुळे आज तशा पद्धतीचं कुठलंही तणावाचं वातावरण त्या ठिकाणी नाही. वरिष्ठ अधिकारी आता या सगळ्या घटनेची चौकशी करून तपास करत आहेत आणि त्यानंतर मग जमावाविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील पुढच्या काही वेळामध्ये केली जाणार आहे. आपण तुमच्याकडून असेच अपडेट्स घेणार आहोत. तुर्तास आपण पाहतोय की पोलिसांचे कपडे फाडले गेले. इगतपुरीतली ही घटना आहे आणि चक्क एका पोलिसावर हल्ला करण्यात आला. जमावाने एकत्र येऊन हा हल्ला केलाय. बातमी अर्थात पुण्यातून आहे. एका मातेचा करुण अंत होतोय. फडणवीस काय करतायत असा सवाल संजय राऊतांनी केलाय. गर्भवतीचा जीव गेला, चौकशीतून काय मिळणार आहे? गेलेला जीव परत येणार नाही असं दमानिया म्हणाल्या. तर चूक मोठी आहे, मुजोरी सहन करणार नाही असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत. फडणवीसांनी हिंमत असेल तर करावी, हिंमत असेल तर कारवाई करावी ना. ज्या ज्या डॉक्टरांची नावं घेत आहे फिसे कुटुंब, ज्या ज्या डॉक्टरांची, बंद करावं ना. हिंमत आहे का? तुमची हिंमत फक्त विरोधी पक्षाचे कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यापुरतीच आहे. बाकी तुमच्यात काय दम आहे? ज्या दिवशी तुमच्याकडे सत्ता नसेल रस्त्यावर तुमच्याकडे कावळासुद्धा ढुंकून बघणार नाही आणि कावकाव करणार नाही. मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की ज्या बाईंचं काल मृत्यू झाला तिचे शाप लागतील तुम्हाला. मला ते ऐकून अतिशय दुःख झालं. कालच संध्याकाळी मी जालन्यात होते तेव्हा मला ही बातमी कळली आणि आता त्याच्यात मंगेशकर हॉस्पिटलनी सुद्धा चौकशी सुरू केली आहे. ते ऐकून थोडं बरं वाटतंय, पण जो जीव जायचा तो जीव गेला त्याचं दुःख होत आहे. पण आता तो काही परत येणार नाही. आता या चौकशा होत राहणार, पण या चौकशाच होतात, परत कारवाई त्याच्यावर काहीच होत नाही आणि ज्यांचे प्राण जायचे होते ते तर गेले. आता त्यातनं साध्य काय होणार आहे त्या चौकशीतनं? पण जे चूक झाली आहे ती फार मोठी चूक आहे आणि अशा चुकीला माफी नसते. सरकार यावर योग्य कारवाई करेल. कारण कुणाचाही परिवार असो, तो एका PAचा आहे किंवा माझा परिवार आहे असं नाही. सर्वसाधारण गरीब माणसाला सुद्धा अशा पद्धतीचं कुठलंही त्या ठिकाणी अशी आरोग्यसेवा न देणे आणि मुजोरगिरी करणे आणि एक प्रकारची मोगलशाही आहे. ही गंभीर घटना आहे. या गंभीर घटनेची दखल स्वतः माननीय मुख्यमंत्री उद्या पुण्यात आहे, मी आहे, याची दखल आम्ही घेतली, अजितदादा आहेत. त्यामुळे आम्ही सर्व दखल घेऊ आणि कुणाला आम्ही सोडणार नाही. आपण पाहतोय की या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून तसंच काही सोशल मीडियावरून सुद्धा प्रतिक्रिया येत आहेत आणि सामाजिक कार्यकर्त्या सुद्धा प्रतिक्रिया सांगतायत. अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकत रुग्णालय प्रशासनाचा निषेध व्यक्त केला जातोय. काही ठिकाणी शाई फेकून त्यांचा निषेध व्यक्त केला जातोय. तर शिवसैनिक आक्रमक झालेत आणि त्यांनी धर्मादाय आयुक्तासहित रुग्णालयासमोर सुद्धा मोठं आंदोलन पुकारलंय. यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेक जण निषेध व्यक्त करतायत, नोंदवतायत. यानंतर दीनानाथ रुग्णालयाच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी जितेंद्र आव्हाडांनी केली आहे. एवढं सगळं भरभरून दिल्यावर सुद्धा मुख्यमंत्री कार्यालयाला जुमानत नसतील तर इतरांचे काय घेऊन बसलात? मानवी जीवनात भावनांना आता काहीच किंमत नसल्याचं उरलंय असं ट्विट आव्हाडांनी केलंय. आपण त्यांनी काय ट्विट केलंय हे नेमकं पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून.
एवढं सगळं भरभरून दिल्यावर सुद्धा मुख्यमंत्री कार्यालयाला जुमानत नसतील तर इतरांचे काय घेऊन बसलात, असं ते म्हणाले. मृत्यूला कारणीभूत असलेल्या रुग्णालयावर गुन्हा दाखल करावा यासाठी मी आशादायी असेन, असंही ते म्हणाले. तर आता या प्रकरणावरून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून पहिल्यांदाच अहवाल जाहीर करण्यात आले. महिलेची ट्विन्स प्रेग्नन्सी धोकादायक होती आणि महिलेने 6 महिने तपासणीच केली नाही असा दावा या अहवालामध्ये करण्यात आला. घोषणाबाजी जी आहे ती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. जबाबदारी झटकली आहे. गर्भवतीचा मृत्यू दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं जबाबदारी झटकली आहे. महिलेची ट्विन्स प्रेग्नन्सी धोकादायक होती असं ह्यात म्हटलंय. महिलेने 6 महिने तपासणीच केली नाही असंही त्या म्हणाल्या. ऍडव्हान्स मागितल्याच्या रागातून तक्रार केली गेली आहे. जमेल तेवढे पैसे भरून ऍडमिट होण्याचा सल्ला पाळला नाही. तर या प्रकरणावर अजित पवारांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. काय ट्विट केलंय आपण पाहूया. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने गर्भवतीचा मृत्यू झाला. या घटनेची गंभीर दखल शासनाने घेतली आहे. आरोग्य विभागाने तज्ञ डॉक्टरांचा सहभाग असलेल्या समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेत. मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना ही चौकशी तातडीने पारदर्शक आणि निष्पक्षपणे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाने त्यांचं म्हणणं मांडलं नसलं तरी सुद्धा संबंधित सर्व घटकांचा विचार करून योग्य ती कारवाई केली जाईल. या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या भावना शासनानं समजून घेतल्या आहेत. दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. पुढची बातमी थेट बीडमधून आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम आज मस्साजोग दौऱ्यावर आहेत. दरम्यान योगेश कदमांनी घेतली आहे देशमुख कुटुंबियांची भेट. त्यांनी सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या तपासाबाबत धनंजय देशमुखांसोबत चर्चा सुद्धा केली. आणि याच्यामध्ये दुसरे कोणी काही खाल्ले कर्मचारी असतील, PSI किंवा त्याच्या खाली एखादा बरोबर सुनावणीच्या वेळेस किंवा अन्य आता अशा घटना घडल्या. या पुढच्या बातम्यांचा टॉप 50 मधून वेगवान आढावा घेऊया. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. महापालिकेनं महिलेच्या मृत्यू प्रकरणी रुग्णालयाकडून खुलासा मागितलाय. महिलेच्या मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी 5 सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करणार आहे. ही समिती दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि मणिपाल हॉस्पिटलला भेट देऊन सखोल चौकशी करणार आहे. या समितीत एक स्त्रीरोग तज्ञाचा समावेश असणार आहे. आरोग्य मंत्र्यांकडून सामच्या बातमीची दखल घेण्यात आली आहे. दीनानाथ रुग्णालयातील मृत्यूच्या चौकशीसाठी समिती नेमून दोषींवर कारवाई करणार अशी ग्वाही आरोग्यमंत्री आबिटकरांनी दिली आहे. पुण्यातल्या मंगेशकर रुग्णालयात घटनेवरून विजय वडेट्टीवारांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. असंवेदनशील रुग्णालयाला चाप लावण्याची वेळ आली आहे. सरकारचा काय धाक हे रुग्णालयानं दाखवून दिलं असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. एसआरए मुद्द्यावरून पुन्हा ठाकरे गट आणि मनसे आमनेसामने येण्याची शक्यता आहे. आमदार आदित्य ठाकरे एसआरए कार्यालयात सीईओंची भेट घेतली. वरळीच्या प्रेमनगर आणि सिद्धार्थनगर मधील एसआरए प्रकल्पाच्या मुद्द्यावरून ही भेट घेतली. 2 दिवसांपूर्वी याच मुद्द्यावर मनसेनं आंदोलनं केली होती. मराठी भाषेवरून मनसे आक्रमक असताना बँक कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून संरक्षणाची मागणी केली आहे. राज ठाकरेंच्या आदेशांनंतर मनसे कार्यकर्ते ठाणे आणि पुणे इथल्या राष्ट्रीयीकृत बँक शाखांच्या व्यवस्थापकांशी संवाद साधतायत. मराठीचा वापर व्हावा यासाठी बँकेत जाऊन जाब विचारतायत.
आमदार शंकर कान्होजी जेधेंच्या वंशजांना धमकी देण्यात आली आहे. अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकरांनी युवराज जेधेंना धमकी दिल्याची माहिती मिळते. तर निधीच्या मागणीचं निवेदन फाडून धमकी दिल्याचा आरोप युवराज जेधेंनी केलाय. तर या संदर्भात युवराज जेधेंची अजित पवारांकडे तक्रार देखील करण्यात आली आहे. पुण्यात तोतया पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पोलीस असल्याची बतावणी करत लुटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत त्याने 29,67,000 रुपयांची लुटमार केल्याचं कबूल केलंय. उत्तर प्रदेश सपाचे खासदार राम सुमनलाल यांच्या विरोधात राजपूत समाजकारणी सेना आक्रमक झाली आहे. कनौड परिसरातील महाराणा प्रताप उद्यानात राम सुमनलाल यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोड्यांचा हार घालत मोर्चा काढला. सुमनलालांनी महाराणा सांगा यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांचा जबरदस्त राडा रंगला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ज्यामध्ये 2 महिला एकमेकींवर तुटून पडताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशच्या बरेलीत एका 50 वर्षीय इस्माला लग्नाच्या 25व्या वाढदिवशी नाचताना हार्ट अटॅक आला. वसीम सरवत आपल्या पत्नीसोबत लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात नाचत होते. नाचता नाचता वसीम अचानक स्टेजवर कोसळले. मुंबईत महानंदच्या माध्यमातून आरे दूध पुन्हा बाजारात आणलं जाणार आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयाला राज्य सरकार, महानंद आणि एनडीबीडी कडून सकारात्मक प्रतिसाद मिळालाय. त्यामुळे लवकरच आरे दूध मुंबईच्या बाजारात उपलब्ध होईल. लोणावळा मळवली जवळ रेल्वे मार्गावर उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी 3 दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. एक्सप्रेस गाड्यांसह लोकलवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे पुढचे 3 दिवस रेल्वे गाड्यांचे नियोजन बदलण्यात येणार आहे. मद्यपान करून वाहन चालवताना थेट गुन्हाच दाखल होणार आहे. याबाबतचे आदेश सर्व वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत. तर गुन्हा दाखल केल्यावर संबंधित चालकाचा परवाना रद्द करण्याची आणि वाहन जप्त करण्याची शिफारस पोलीस करणार आहेत. पीपीएफ खाते नॉमिनीमध्ये बदल करण्यासाठी आता कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाहीये. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केली आहे. सध्या पीपीएफ खात्यावर 7.1 व्याजदर मिळत आहे, जो दरवर्षी चक्रवाढ दराने वाढतो. या योजनेत दरवर्षी 1.5 लाखांची गुंतवणूक करता येते. मुंबई पालिकेने अर्थसंकल्पात युनिव्हर्सल पदपथ धोरणाची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात मुंबईतील अनेक वर्दळीचे भाग आहेत ज्या ठिकाणी पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्ताच नाही. कुर्ला अंधेरी महामार्गावर एरोसिटी ते सफेद पूल पेट्रोल पंप या मार्गावर पदपथच नाही. त्यामुळे जीव मुठीत घेऊन तिथून चालावं लागतंय. मराठी माध्यमांच्या शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होते. 15 वर्षात राज्यातल्या 22,000 महाविद्यालयांमध्ये तब्बल 52,000 शिक्षकेतरांची पदं कमी झाली आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषदा 62,000 शाळांमधली 20,000 शिक्षकांची पदं कमी झाली आहेत. पुणे पालिकेतील तक्रार निवारण कक्ष सुरू झालंय. दर सोमवारी आणि गुरुवारी नागरिकांना अतिरिक्त आयुक्तांकडे तक्रार करता येणार आहे. दरम्यान पहिल्याच दिवशी 45 नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. त्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी प्रशासनाला कार्यवाहीच्या सूचना दिल्या. नितेश राणेंच्या निर्देशानंतर कोकण किनारपट्टीवरील अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई केली जाते. एलईडी लाईट लावलेल्या नौकेवर मत्स्य व्यवसाय विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. ही नौका जप्त करून मिरकडवाडा बंदरामध्ये ठेवण्यात आली. नौकेवर असणारे लाईट आणि लाईट पुरवणारी उपकरणं जप्त करण्यात आली आहेत. सिंधुदुर्गात तिलारी घाटातून एसटी बस फेरी सुरू करण्यात आली आहे. गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून ही बस फेरी बंद होती. मात्र कालपासून कोल्हापूर ते पणजी मार्गे बस रवाना झाली. यावेळी ग्रामस्थांनी बसचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं असून प्रवाशांकडून सुद्धा समाधान व्यक्त केलं जात आहे.